मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की जर त्यांना परवानगी असेल तर आम्ही पण तिथे जाणार. तुला नंतर नाही का करता यायचं कदम नाही गाणं तो टोकरी देवा त्याची आळी त्याला असं लोकांनी करायला लागले. तुला मनाचं काहीच कळत नाही का रे? दुसऱ्यांनी सभा घेतलं की तू घेतो कांदा सगळी तू घेणं देणं कसले काय रे लोक खरं त्याचं नका विचारू जाऊ मग हेच होत आहे बा. त्याला काय आता आम्हाला उपोषण करायचं लगेच त्याला करायचं जाशी नाही कुटकुट उपोषण सोपं असतं का? चौकून धरून निघो तू तो केलेला आहे का? हो ना सगळं देतो सोडून आम्ही कार्यक्रम केला तसंच करतो. मी जरा टकोर भरू घे राहीन का असे स्टंटच करायचं तुला आम्ही करतो तसे तर मला दिवसभर टकोर भरत आहे तू राहशील वर टांगड्यावर करून काही करतोय. या घडीची एक मोठी बातमी समोर येते. सरकार माझ्या विरोधात डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारवरच आरोप केलेत. मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. काही मंत्र्यांनी यासाठी फूस लावली. काही मराठा नेत्यांनाही बळ दिलं जात आहे. मध्यरात्रीच्या बैठका घेतल्या गेल्यात. माझ्या विरोधात मोठा डाव सुरू आहे असा गंभीर आणि सनसनाटी आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला. रॅलीमध्ये लोकांना घुसवण्याचा सुद्धा प्लॅन आहे. चर्चा सर्वच केली आहे. ज्या नोंदी सापडल्यात त्यांच्या घरातील किती लोकांना प्रमाणपत्र दिले हे विचारलंय. केवळ 54 लाख नोंदी सापडल्यात एवढं नको प्रमाणपत्र दिलं का ते सांगितलं पाहिजे. सोयरे या शब्द जो आहे तो त्यामध्ये घेतला असता तर ही वेळच आली नसती. आम्हा सर्वांना आरक्षण हवं आहे. सरकार सर्व डाव टाकण्याच्या तयारीत आहे. माझ्यावर डाव टाकला जाणार आहे. माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे आणि त्यानुसार सरकार आमच्या रॅलीत कुणाला तरी घुसवण्याचा प्रयत्न करत आहे असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केला.